नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी अभिषेक ठिगळे. तर काल एक लेक्चर तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये आपण एक प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा पेपर बघितला. त्यातले एक पार्ट बघितला आपण, बॉम्बे हायकोर्टचा तो क्लर्कचा पेपर होता. तर तो मॅथचा पार्ट होता. आता आज आपण रिझनिंगचा पार्ट बघतोय त्याच्यातला. आणि बऱ्याच मुलांच्या मागणीवरून मी याच्याशी रिलेटेड एक बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे बॉम्बे हायकोर्ट मॅथ अँड रिझनिंग बॅच. वेगळं असं काहीही करत नाहीये. माझ्या आधीच्या ज्या दोन भारी बॅचेस आहेत त्या दोन्हीचं कोलॅब करून तुम्हाला ही बॅच मी उपलब्ध करून देतो. कारण मी प्रश्न बघितले, वेगळं असं काय तुम्हाला करायला लागणार नाही. जे मी त्यात घेतलंय त्याच्या बाहेर काहीही जाणार नाही. ठीक आहे. तर ही अशी आपली बॅच असणार आहे. एज्युकल्चरच्या ऍप वरती तुम्ही घेऊ शकता. 599 रुपये त्याची फी आहे. ह्या दोन बॅचेस मी त्याच्यामध्ये देतोय. त्या मागच्या बॅच मध्ये मी तुम्हाला या दोन बॅचेस माझे हे छोटे कोर्स देतोय. त्यातला हा जो कोर्स आहे तो माझा सगळ्यात जास्त सेल होणारा कोर्स आहे किंवा सगळ्यात जास्त मुलं जॉईन करतात त्याला. तर हा कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्सचा कोर्स 499 रुपये एक वर्षाच्या व्हॅलिडिटीसाठी असतोय. आणि हा पण तुम्ही खूप भारी प्रतिसाद दिलता रिझनिंगच्या बॅच धर्मादाय आयुक्तालयाची. तर ते जे 12 टॉपिक आहेत ते तर तुम्हाला मिळतीलच, आणि वरून एमपीएससी चे सुद्धा रिझनिंगचे टॉपिक तुम्हाला याच्यात मिळतील. त्याला सुद्धा तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला होता या बॅचला. तर मी त्या बॉम्बे हायकोर्ट बॅच मध्ये ही आणि ही अशा दोन बॅचेस तुम्हाला त्याच्यामध्ये देतोय, की ज्याची एकूण फी 800 रुपये होतीये. हा 500चा आणि हे 300चा 800. ती मी तुम्हाला 800च्या ऐवजी 599 रुपयाला मी ते तुम्हाला देत आहे. तर ज्यांना ज्यांना या परीक्षेसाठीचा अभ्यास करायचा असेल, गणित बुद्धिमत्ता चांगलं करायचं असेल, तर हे दोन्ही ही बॅच तुम्ही घेऊ शकता ज्याच्यात हे दोन्ही इन्क्लूड असतील. आणि मग तुमच्याकडे जर पीवायक्यू असतील याचे अजून, माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे तर मी घेतोय. तुमच्याकडे पीवायक्यू असतील तर हा इथं माझा नंबर आहे. माझ्याकडे 2 पेपर आहेत त्याचे मी घेतोय. इव्हन ह्याच्या आधीचं पण लेक्चर बघा, त्याच्यात ह्या दोन्ही कोर्स विषयी डिटेल माहिती दिलेली आहे मी. आणि मग अजून पीवायक्यू तुम्ही मला दिले तर ते सुद्धा आपण याच्यात ऍड करणार आहोत आणि युट्यूब वर सुद्धा घेणार आहोत. सगळी डिस्क्रिप्शन मध्ये याची माहिती आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो, हे करण्यापेक्षा तुम्ही माझी फक्त ही बॅच घ्या, सरळ सेवा पीवायक्यू बॅच 2025. ह्याच्यात आतापर्यंत झालेले सगळे पीवायक्यू आपण देतोय आणि शिकवणारे सुद्धा 2 फोल्डर देतोय. तो जो कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स आहे सेम तसाच कन्सेप्च्युअल रिझनिंग, आणि मग सगळे पीवायक्यू बीएमसी, तलाठी, पीसीएमसी, समाज कल्याण, कोशागार, जीएमसी, जे काय आहे ते सगळं आपण ह्याच्यात देणार आहोत. ओके. तर ही एकच बॅच घेतली की तुम्हाला काय आमचं विषय मिटून जाईल गणित बुद्धिमत्तासाठी. 999 रुपयाची फी आहे आणि 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. कंटेंट खूप आहे त्यामुळे मला फी एवढी ठेवावी लागते, आणि कंटेंटच्या मानाने फी खरंच कमी आहे. तुम्ही नंबर ऑफ लेक्चर्स बघा, आणि क्वालिटी तर अजून मी बोलतच नाही. ओके. तर ही बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता एज्युकल्चर ऍप वरून. चला, सुरुवातीलाच मी थोडंसं बोलणार आहे. तुम्हाला ज्यांना आवडत नसेल ते फास्ट फॉरवर्ड करून पुढे जाऊ शकतात. चला, 61 नंबरचा प्रश्न. काल आपण 41 ते 60 बघितला, आज आपण 61 ते 80 बघू. सिलेक्ट द रिलेटेड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. सायकोलॉजी ह्युमन बिंग आहे. सायकोलॉजीला काय? ह्युमन बिंग. मग त्यांनी काय म्हटलंय पुढं? ऑर्निथोलॉजी. त्यांनी म्हटलेलं आहे ऑर्निथोलॉजी. मग सांगा ऑर्निथोलॉजी म्हणजे काय असतं? सगळ्यांना माहित आहे. आपण एकदा शाळेत एक धडा पण होता आपल्याला, सलीम अली पक्षी अभयारण्य. तर ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? पक्ष्यांविषयीचा अभ्यास. त्याला आपण काय म्हणतो? ऑर्निथोलॉजी म्हणतो. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, इन्सेक्ट म्हणजे कीटक, आणि व्होल्कॅनोज म्हणजे ज्वालामुखी. खूपच लांब लांबचे ऑप्शन आहेत. तुम्ही काही जरी नसतं तरी याचं उत्तर देऊ शकला असता. पक्ष्यांविषयीचा अभ्यास म्हणजेच काय? ऑर्निथोलॉजी. पुढे जाऊ आपण. बघा ह्याच्यावरचा प्रश्न आहे. ई ला एफ म्हटलंय, ई नंतर एफ, जी नंतर एच, आय नंतर जे, के नंतर एल. तसं एम नंतर एन, ओ नंतर पी, क्यू नंतर आर आणि एस नंतर टी. एनपीआरटी. कुठे एनपीआरटी? ऑप्शन नंबर बी, एनपीआरटी. पुढचं अक्षर घेतलेलं आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द रिलेटेड नंबर. आता 147 ला त्यांनी काय केले? 741 म्हणजे उलट केलंय. 741. तसं 869 ला काय करणार? 968. ऑप्शन नंबर बी. इझी, काही नव्हतं, उलटे करत गेलेले आहेत ते. फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. हर्ब, फ्लॉवर, ट्री, श्रब. आता हे सगळे झाडांचे प्रकार आहेत. हर्ब, ट्री, श्रब. फ्लॉवर झाडाला येणारं फूल आहे. ठीक आहे. श्रब म्हणजे झुडपं, ट्री म्हणजे झाड, हब म्हणजे असं ते थोडं छोटं छोटं. ठीक आहे. फ्लॉवर हे झाडाला येणारं फूल आहे. त्यामुळे गटात न बसणारं काय आहे रे?
फ्लावर येईल ह्याच्यात. ओके. नेक्स्ट, फाइंड द ऑड लेटर्स पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. JKLM सलग आहेत, RSTU सलग आहेत, VSTU VWX आणि Y नाहीच इथं, XY पाहिजे ना, मधूनच Z आले. NOPQ हे पण सलग आहेत. त्यामुळे पहिलं, दुसरं आणि तिसरं सलग आहेत. हा D वालाच काय रे, VWXY पाहिजे होतं, ते Z केले, गायब केले एक अक्षर. ओके, त्यामुळे ते काय येणार नाही. If 3 is to 12 then 2 is to what? 3 is to 12 then 2 is to what? आता ह्याचे खूप सारे आन्सर निघतात. 3 चौक 12 तसं 2 चौक 8 पहिला आन्सर. किंवा अजून एक आपण काय करू शकतो, 3 चा वर्ग अधिक 3, सेम तसंच 2 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 2 केलं तर 6 नाही येत आहे. सेम सिंपल वाला काय रे, 3 चौक 12 तसं 2 चौक 8, आणि ह्याला कोण डिनाय नाही करू शकत. ह्याचे बाकीचे उत्तर आले तरी हे तर उत्तर पाहिजेच पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, फाइंड द ऑड वर्ड आउट. चेन्नई, हैदराबाद, पुणे, निजामाबाद. चला, काय येणार, ऑड वन आउट. चेन्नई, हैदराबाद, पुणे, निजामाबाद. काय आहेत ह्या गोष्टी सांगा मला. राजधान्या जर बघितलं आपण तर मग पुणे आणि निजामाबाद तर काय राजधानी नाहीये. मग अजून काय होऊ शकतं याच्यात, पुणे आणि निजामाबाद तर राजधानी नाहीये. तुम्हाला काय सुचतंय का सांगा. तर राजधानी नंतरचा पुढचा सीन काय असतो, तो म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी. तर चेन्नई मेट्रो सिटी आहे, हैदराबाद मेट्रो सिटी आहे, पुणे मेट्रो सिटी आहे, निजामाबाद काय मेट्रो सिटी नाहीये. त्यामुळे काय येणार ह्याचा आन्सर निजामाबाद. आणि तुम्ही नॉर्मली जरी विचार केला असता तर एक्झामच्या वेळी तुम्ही याचं उत्तर निजामाबादच लिहून आला असता. असा काय विचार करू नका साऊथचे आहेत आणि हे पुणे, तसं नसतं. साऊथला डिफाईन करायला हे नाही आपल्याला अजून. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 15, 24, 33, 42. आता 15 आणि 9 24, 24 आणि 9 33, 33 आणि 9 42, 42 आणि 9 किती येणार आहे, 51. ऑप्शन नंबर 1. फरक काय रे, सगळ्यांचा 9 9 चा आहे. फाइंड आउट द नंबर 39 इन रोमन नंबर्स. 39 फाइंड आउट करायचं आहे बघ. x म्हणजे 10 असते, x म्हणजे 10 30 झालं, आणि ix म्हणजे 9 असते. 30 आणि 9 किती आलं, 39. पहिलाच ऑप्शन आला. पुढच्याच बघू. x म्हणजे 10, 3x म्हणजे 30, 30 आणि 1 आहे म्हणजे किती झालं हे 31. परत हे 30 ला 1 कमी असतं, मागं लिहिलं म्हणजे कमी, 30 ला 1 कमी म्हणजे किती, 29. ठीक आहे. परत अजून काय येणार इथं, हे 20 आणि 20 ला ix आहे, 20 ला ix आहे म्हणजे 1 कमी, तर 20 ला 1 कमी याचा अर्थ किती, 19. पण 39 चा अर्थ काय येणार आहे, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, एक सेकंड. कृष्णा महाबळेश्वरला आहे तर शब्दच दिसत नाही मला. ब्रहान, ठीक आहे, हा शब्दच माहित नाही, ओळखूच येत नाही, बघू आपण नंतर. तसाच पीडीएफच तशी आहे, मला तो शब्द वाचायलाच येत नाही. ठीक आहे, जाऊ दे, हा प्रश्न स्किप करू आपण, कळत नाही ते, प्रिंटिंग व्यवस्थित नाही. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स ऍज पर ऑर्डर इन डिक्शनरी. डिक्शनरी प्रमाणे करायचं. ऑर्गन, ओ आर तर सगळीकडे आहे, ओ आर चा विषय संपला. मग ओ आर नंतर काय येणार, EFGHI, आधी जी येणार, मग ऑर्गन आणि परत ऑर्गॅनिक, ह्यातलं पण ऑर्गन आधी येणार, ऑर्गन आणि परत हे येणार. म्हणजे पहिल्यांदा ऑर्गन आलं तर ADE मध्ये ऑर्गन आहे, आणि परत त्यानंतर इथं आय आहे, इथं झेड आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ऑर्गनचं ए,
ऑर्गन आय डी, परत ऑर्गन आय झेड म्हणजे काय ई, आणि परत अरे 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 ई एफ जी, हा बरोबर, ई एफ जी ई झालं इथपर्यंत. मग परत काय येणार आता, ओरी, ओरी ई आणि ओरी जी. आधी ओरी ई येणार ओरिएंटचं म्हणजे सी, आणि हा बी ऑप्शन काय येणार सगळ्यात शेवटी एडीई सी बी. आता यांनी 1 2 3 4 का दिलेत बाबा, 1 4 5 3 2, 1 4 5 3 2, ऑप्शन नंबर सी. खरं तर हे एडीई सी बी पाहिजे, कारण तुम्ही देताना एबीसीडी दिले, उत्तर लिहिताना तुम्ही 1 2 3 4 5 करताय. तर काय येणार 1 4 5 3 2, डिक्शनरी प्रमाणे जे आधी येते ते आधी. फाइंड द ऑड पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. ऑड पेअर काय गिवन अल्टरनेटिव्ह मध्ये, तर पाहूया आपण काय काय कसं कसं सुचतंय आपल्याला. पहा फरक बघू सगळ्यात पहिल्यांदा. 15 आणि 36, 36 आणि 46 आणि 51, इथं फरक आहे 51चा. परत इथं बघू आपण, 5 4 गेले 9, 8 3 गेले 5, 59चा इथं. परत 3 2 गेला 1, 15 10 गेले 5, 51चा आहे. परत इथं काय येतंय, 12 3 गेले 9, हातचा आला 1, 16 7 गेले, 16 7 गेले 9, 99चा. तर फरकातून तर काय कळत नाही आपल्याला. काय कळतंय का फरकातून, नाही कळत. मग आता अजून काय काय दिसतंय आपल्याला, 85 गुणिले 2 वगैरे केलं तर 51 51. अरे 5 4 गेले, इथं पण कितीचा आहे फरक, 51चा आहे ना, 51च आहे. म्हणजे पहिला दुसरा आणि तिसऱ्यात 51चा फरक आहे, ह्याच्यात काहीतरी वेगळंच आहे, म्हणून ह्याचं काय येणार फरक, ऑप्शन नंबर डी गटात बसत नाही. पुढे, फाइंड द मिसिंग नंबर इन द फॉलोइंग सिरीज. 43 172 86 असं दिसलं की कळतंय तुम्हाला अल्टरनेट चाललंय. मग 43 ची दुप्पट 86, 86 ची दुप्पट 2 12, 82 16 आणि 17, कारण ही पण ह्याची दुप्पटच आहे. सो काय येणार रिकाम्या जागी 172. अल्टरनेट दुप्पट दुप्पट करत चाललेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट. X is the sister of Y. X is the sister of Y. सिस्टर आहे, स्त्री असेल तर सर्कल करतो. सिस्टर ऑफ Y. Y is married to Z. Y is married to Z. Y and Z have daughter A. Y and Z have a daughter A. यांना डॉटर आहे A नावाची. How is A related to X? A कोण आहे X ची? A कोण आहे? नीस असणार आहे. ठीक आहे, हा भाऊ असेल बहीण असेल, पण ती नीस पुतणी किंवा भाची, दुसरं काय असू शकणार नाही. ए कोण असणार आहे, नीस असणार आहे. इझी होता प्रश्न, जास्त काही विशेष नव्हतं. हे बाकी तर बघ ना, ऍटलीस्ट जनरेशन बघ, सिस्टर नसणार, डॉटर नसणार, कारण ती ह्यांची डॉटर आहे, त्यामुळे कझिन तर काही विषयच नाही. डॉटर किंवा निसपैकी डॉटर असणारच नाही, कारण ती वाय झेड ची डॉटर आहे, त्यामुळे ती काय झाली, निसच झाली, पुतणी किंवा भाची. From the given alternative word, select the word which cannot be formed using the letters of the given word. चला, ह्याच्यातून तयार होणार नाही असं. CALL होतंय बघ, इथं एल आहे, इथं सी आहे, इथं ए आहे, इथं एल आहे, CALL होतंय, पहिला तयार होतंय. लॉजिक LOGIC, ठीक आहे, लॉजिक तयार होतंय, त्यामुळे संपला विषयाचा. परत कॅलिको जे काय असेल ते आपण कसं बघणार, CALL आणि O, कॅलिको पण तयार होतोय. ठीक आहे, याचं पण काय विशेष नाही. परत काय एनॉलॉजी, एनॉलॉजी तयार होतोय का बघा, जी आणि वाय नाहीच आहे, त्या लेटर मध्ये वाय नाहीच आहे, तो हे काय तयार होणार नाही. कळलं? चला पुढे. इफ P डिनोट्स भागिले Q डिनोट्स X, डायरेक्ट लिहूनच घेऊ आपण. 18 Q गुणिले करतो 12, P भागिले करतो 4, R अधिक करतो, त्यांनी सांगितले R ला अधिक आहे, R अधिक 5 आणि S म्हणजे सबट्रॅक्शन 6. चला आधी हे करून घेऊ. 12 भागिले 4 3,
18 त्रिक 54 अधिक 5 वजा 6. 54 आणि 5 59 वजा 6 किती येते? 53. कालच्या नाचच्या मधला सगळ्यात अवघड प्रश्न मला हा वाटला. काही म्हणजे बॉडमास मला अवघड वाटायला लागले असा पेपर होता हा. आणि तुम्ही ह्याची बॅच मागताय मला, काही गरज नाहीये. माझी जी रेग्युलर बॅच आहे तीच तुम्ही करा, वेगळ्या बॅचची काही गरज नाही. पण तुम्हाला ते थोडक्यात पाहिजे असेल तर ते आता हे केलं, ते पण डिटेलच आहे, थोडक्यात नाही. सगळं व्यवस्थित मोठंवालंच दिलेलं आहे. 4 अधिक 3 बरोबर 25 आहे. 8 अधिक 4 बरोबर 80 आहे. 3 अधिक 2 मला हे बघितल्या कळलं काय? 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 16 9 किती झालं? 25. 8 चा वर्ग 64, 4 चा वर्ग 16, 64 आणि 16 किती झालं? 80. सेम 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, 9 आणि 4 किती झालं? 13. काय येणार आन्सर? ऑप्शन नंबर सी. कोडिंग डिकोडिंग टाइपचा हा प्रश्न पाहायला मिळतो. पुढे जाऊ आपण. सिलेक्ट द मिसिंग नंबर्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. काय केलंय बघ? 8 चोक 32, बेत्रिक 6, तसं 7 5 35. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? 35. ऑप्शन नंबर बी. कळलं? चलो नेक्स्ट. गणेश स्टार्ट्स हिज जर्नी बाय वॉकिंग 2 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ. गणेशनं 2 किलोमीटर नॉर्थला जाऊन त्याची जर्नी स्टार्ट केली. ठीक आहे. देन ही टेक्स राईट अँड वॉक्स 1 किलोमीटर. त्यानं नंतर राईट घेतला आणि 1 किलोमीटर गेला. ओके. अगेन टेक्स अ राईट टर्न अँड वॉक्स 2 किलोमीटर. पुन्हा राईट घेतला म्हणजे परत हाय त्याच्या लाईन मध्ये आला आणि 2 किलोमीटर चालला. नाउ विच डायरेक्शन ही इज फेसिंग. आता तो कुठल्या दिशेला आहे? खाली जातोय, म्हणजे खालची दिशा कुठली? साऊथ, दक्षिण. खालची दिशा कुठली? दक्षिण. डन. चला शेवटचा प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट मेजरमेंट टूल टू मेजर वॉटर रिलीज्ड फ्रॉम डॅम. वॉटर रिलीज फ्रॉम डॅम कशात असतं? वॉटर रिलीज फ्रॉम डॅम. चला ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे, कारण इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुमचं लिटर पण दिलंय, क्युसेक पण दिलंय, टीएमसी पण दिलंय, एक्सटेन्सोमीटर्स पण दिलंय. जे काय असेल ते याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि सोपं आहे. न्यूज मध्ये एवढ्यांदा बघतो आपण, वॉटर डॅम मधून पाणी सोडलं, किती सोडलं, कुठल्या ह्याच्यात असतंय बघा. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या. तुमचे गणित बुद्धिमत्ताचे कुठलेही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवर विचारू शकताय. आता आपण तात्पुरते इथंच थांबतोय. तुम्हाला याच्या बॅच विषयीची पण सगळी माहिती मी दिलेलीच आहे. ही बॅच आपली एज्युकल्चर चॅनलवर आहे. याच्यामध्ये आपण 2 बॅच देतोय मोठ्या. एक कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स आणि दुसरी सार्वजनिक धर्मादायची रिझनिंगची बॅच. तर ह्या दोन्ही बॅच तुम्हाला आपण 599 मध्ये देतोय, की ज्याची ओरिजिनल फी 2 कोर्स वेगळे घेतले तर 800 रुपये अशी आहे. तर डेफिनेटली ह्या दोन्ही बॅच तुम्ही जॉईन म्हणजे ही बॅच तुम्ही जॉईन करा जर तुम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये चांगलं काहीतरी करायचं असेल. नाहीतर तुम्हाला आपली मोठी बॅच माहिती आहे स्काय ब्लू कलर मध्ये, सरळ सेवा PYQ बॅच, तिथं तुम्ही जॉईन करूच शकता. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.